नमस्कार. आपल्या शहरामध्ये घडलेली दुःखद बातमी तुम्ही ऐकलीच असेल सगळ्यांनी. मी बाल गुन्हेगार तर म्हणणार नाही त्याला, पण मी म्हणेल विधिग्रस्त बालकं. आजकाल मुलांमध्ये वाढती गुन्हेगारी किंवा मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जाण्याचं प्रमाण काय एवढं वाढतंय? तर आपल्याला बेसिक गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. मुलांमध्ये सोशल मीडियाचा खूप प्रचंड मोठा परिणाम होतोय. मुलं सोशल मीडियावरती नाही त्या आदर्श व्यक्तीला फॉलो करतायत. नाही त्या व्यक्तीला फॉलो करतायत की ज्याच्याकडे ते फॉलो करण्यासारखे कोणतेही गुणधर्म नाहीत. दुसरी गोष्ट पालकांमध्ये कुठेतरी मुलांबरोबरचा संवाद कमी पडतोय. हे समजून घेण्याची खूप गोष्ट आहे. आता आम्ही शिक्षक आहे. कधीतरी तुम्ही मुलांच्या बॅगा चेक केल्या तर मुलांच्या बॅगेमध्ये अशा वस्तू सापडतात की ज्या मुलांच्या बॅगेमध्ये नाही सापडायला पाहिजे. ह्या कोणाच्या तर लहान मुलांच्या बॅगेमध्ये. तर कुठंतरी पालकांचा संवाद कमी पडतोय. मुलांना कुठेतरी जवळ घेऊन बोललं पाहिजे. मुलांवरती प्रत्येक गोष्ट पालकांनी बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. मुलं काय करतायत, मुलं कुठं जात आहेत, मुलांचे मित्र कोण आहेत. कारण आमच्याकडे असे खूप पालक आहेत, असे प्रचंड पालक आमच्याकडे तुम्हाला बघायला मिळतील की जे मुलांमुळे किंवा मुलांच्या ह्या वाईट संगतीला कंटाळून बीपीच्या गोळी पालकांना चालू आहे. पालकांना वेगवेगळे आजार आहेत. टेन्शन, स्ट्रेस या ताणामुळे पालक फार वेगळ्या परिस्थितीतून जात आहेत. तर हे कुठेतरी समजून घेण्याची गोष्ट आहे. हे थांबलं पाहिजे. आपली मुलं ही आपली भविष्य आहे व आपल्या देशाचं भविष्य आहे. आपल्या देशाचं भविष्य हे सुरक्षित ठेवायचं असेल, आपलं भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल तर कृपया आपल्या मुलांना वाईट मार्गापासून वाचवलं पाहिजे. आणि आपण बघतोय की आता फिल्म स्टार, सेलिब्रिटी हे कुठल्याही पैशासाठी कुठल्याही प्रकारच्या ॲड करायला मागे पुढे बघत नाही आहेत. त्यांना 2-4 करोडनं असं पण काही फरक पडणार नाही आहे. पण सध्या परिस्थिती बघताय 2-4 करोडसाठी कोणत्याही महागड्या प्रोडक्ट्स की ज्याचा शरीरावरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो, अशा प्रोडक्टच्या ॲडसुद्धा आपले सेलिब्रिटी करतात. आणि या लोकांना आपण आदर्श मानतो. आपले आदर्श कोण असायला पाहिजे? फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आपण जर अशा लोकांना आदर्श मानलं तर कुठंतरी आपण त्यांची निंदा केल्यासारखं होतं. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मध्यंतरी नाशिकमध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. अनावरण होऊन चालणार नाही. तर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली एवढं आपल्याला माहिती आहे. पण त्यांच्या अजून उल्लेखनीय शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं विस्तृत असं कार्य आहे. कृपया त्यांना वाचलं पाहिजे, त्यांना जगलं पाहिजे, रोजच्या आचरणात त्यांना उतरवलं पाहिजे ही एक नम्रतेची विनंती करतो. आणि कृपया मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही पॉझिटिव्हली विचार करा ही एक आशा बाळगतो. धन्यवाद.